या मच्छी सुचला मेल्या बघायच्या कळपात डोंगावर खपत नसतो. आधी माझी 4 महिन्याची पुढची टाक आणि मग बैस बसत ध्यान लावू, नाहीतर दुखीचा एक केस शिल्लक राहणार नाही. अखंड सौभाग्य माई, अष्टपुत्रा अखंड सौभाग्यवती हो. एक पो झालं त्याच्या पोटाला एक पै देईना आणि मेल्या अष्टपुत्रा हो म्हणून आशीर्वाद देतो. जरा हळू बोल. त्या गोरखनाथाला आपली ही शृंगार दिवा कळली की माझा डोकंच मारील तो. मग या आधीच समजत नव्हतं का गोरखनाथ कशाला पाहिजे? त्याच्या आधी मीच तुझं डोकं साफ करते. आताच्या आता माझे पैसे तुमचे करतोस की नाही? पैसे? कसले पैसे? कुणाचे पैसे? लक्ष्मीरंजन, भ्रष्टाचार, समाधी भंग. अरे त्या योगभूमीची स्त्री कशी घुसली? नाही, स्त्रिया करता ही मोठी नाही, इथून एकदम चालते हो. या पुण्यभूमीला भ्रष्ट करू नको. जा आधी जा. लक्ष्मीरंजन. कोण? गुरुबंधू शंखनाथ. हा काय प्रकार आहे? भगवान जाणे काय भानगड आहे. ही काय बडबडते ते मला तरी कळत नाही. चारी हाकलून, अरे सारे हाकून देणाऱ्या कान फाट्या जोगड्या तुझ्यासारख्या भस्मी वैराग्याला घेऊन कष्टाचे पैसे सोडणारी लता जानू. बाई, आमच्या मठीत यायचं तुला कारण? तू कोण आहे? मी कोण? हे तुझ्या गुरुबंधूला विचार. गेल्या 4 महिन्यात माझ्या पोटाला की याच्या पोराच्या दुधाला याने फुटके कवडे दिलेले नाही. मेला तो लोणकडे थापा मात्र देतोय. शंखनाथ, ही बाई काय सांगते आहे? माझ्यासारख्यावर, मच्छिंद्रनाथाच्या शिष्यावर, गोरखनाथाच्या गुरुबंधूवर असं कुभान? भाई गोरख, तू हिचं काय ऐकतोस? अरे आज ही माझ्या गळ्यात पडली, उद्या तुझ्या गळ्यात पडेल. पट्टी गळे पडू आहे. भाई, तू इथून आधी चालते हो. लक्ष्मीरंजन, तुझी जात खोटी, तुझा फंडा खोटा, तुझा श्वासोश्वास देखील विषारी आहे. याचं खोर आणून तुम्हा सगळ्या जोगड्या देखत दगडावर आपटते. म्हणजे माझा धंदा खोटा की तुम्हा कान फाट्यांचा धंदा खोटा ही जगाला नीट कळून येईल. सगळे गोसावडे मेले एका माळीची म्हणी फुकते पुरवे. गुरुबंधू गोरखनाथ, तुझ्या समाधीचा निष्काळ भंग केला या अवधूतेनं. तू पुन्हा समाधी लाव कसा? मी योग साधनाला बसतो. जय लक्ष्मीरंजन. होय, समाधीच लावली पाहिजे, म्हणजे खरा प्रकार आपोआप कळेल. का हो, समाधी लावून खरा प्रकार कळतो? कळतो तर योगभ्रष्ट, असत्यवादी, गुरुपरंपरेला काव खेळणारा दुरात्मा, नाथ संप्रदायाला धुळीला मिळवणारा नराध, राज्याची उज्ज्वल वस्त्र विषयाच्या नरकात बुडणारा नरपट. त्याला हाकून याला थांबा. हाकून द्यायचं कारण नाही. आपण होऊन हा मी चाललो. परंतु गोरख, याचा परिणाम तुला नाही भोगायला लावला तर माझं नाव बदलून देईल. माझा काय त्या कुत्र्याला कुत्र्याला. ठीक आहे, गोरखनाथाचा गुरुबंधू कुत्रा. परंतु गोरख, पिसाळलेला कुत्रा सावलापणे जोर देता. हा मी चाललो. तिच्या नाकावर शिस्तून पुन्हा ललता जाण करा. जय लक्ष्मीरंजन. अवधूत, अजब चमत्कार. या शंखनाथानं आमच्याप्रमाणे सद्गुरू मच्छिंद्रनाथांचा उद्देश घेतला. आमच्या इतकाच याला सद्गुरूंचा सहवास घडला आणि इतका असूनही अद्याप हा मायामोहाच्या घाणेरड्या टप्प्यात सुखानं डुंबत राहिला. खरंच गोरखनाथ, हे मायामोहाचं पुढं आहे तरी काय? अवधूत,
हे कोण मलाही सुटलं नाही आणि ते सोडण्याचं मला कारणही नाही. सद्गुरूंच्या कृपेनं हा गोरख मायामोहाच्या मर्यादे पार झाला. तरी पण तुझ्या समाधानाकरता हा प्रश्न मी सद्गुरूंना विचारतो. जय लक्ष्मी रंजन, जय सद्गुरु. जय मच्छींद्रनाथ. बेटा, योग समाधीचा आनंद सोडून माझं स्मरण कशा करता केलं? गुरुदेव, शंखनाथाच्या मोहमायेनं माझा समाधी भंग केला. त्या योग भ्रष्टाला आमच्या मठीतून मी तत्काळ हसून दिला. पण सद्गुरू, आपला उपदेश घेऊन आपला सहवास सोडून देखील त्याचा मायामोह नष्ट होऊ नये म्हणजे काय? ती माया म्हणजे आहे तरी काय गुण? बेटा, हा मायामोहाचा प्रश्न फार गहन आहे. हा कुणालाही सुटलेला नाही. एक शंखनाथच काय, परंतु मोठमोठ्या तपस्व्यांना आणि मी म्हणणाऱ्या ऋषीमुनींना देखील हे मायामोहाचं चक्र गरगर फिरायला लावतं. काय मायामोहाचा प्रभाव इतका प्रचंड आहे? होय, इतका प्रचंड आहे, इतका तो दुर्निवार आहे आणि परमात्म्याच्या स्वरूपा इतकाच तो शब्दातीत आहे. केवळ अनुभवानंच त्याचं ज्ञान घ्यावं लागतं. बेटा गोरख, तुला मायामोहाची प्रचिती घ्यायची आहे? सद्गुरू, आपल्या कृपेनं हा गोरख मायामोहाच्या सीमे पार झाला आहे. मला प्रचिती येणार कशी? बरं बेटा, सूर्त समाधी आणखी योग साधन हे तुझं मुख्य कर्तव्य आहे. व्यर्थ मायामोहाच्या विचारात गुरफटून जाऊ नको. सद्गुरू, मायेचा उपसर्ग या गोरखाला कधीही होणार नाही. परंतु मायेचं स्वरूप माहीत असावं म्हणून सद्गुरूंना तशी दिली.
थोडा केव्हाही मोहाती लागला. बर, क्रोधांशी अहंकार ही देखील मायेचे स्वरूप आहे. याचं ज्ञान तुला योग्य वेळेला होईल. बर बेटा, येतो आता. गुरुदर्शनाचा लाभ पुन्हा केव्हा मिळेल? योग्य स्थळी योग्य प्रसंगी सर्व काही. कल्याण कल्याण. इथून नका मजा करायला पाहिजे आणि घर घेऊन यायला नको. अगं, घर लिहून दिल्यावर बायका पणाना काय रानात पाठवू आणि त्यांच्या पोटाला काय घालू? बायका पोराची तुला काळजी होती तर मी इथं कशाला आलास? तुला आता आणखी 4 दिवस उपाशी ठेवीन. काय आला निरंजन? आई, दरवाजा उघड. अगं बाई, हा मेला सोडा फिरून आला का? त्याला आधी आत नाही आणि तुम्ही कुणी बाहेर येऊ नका. मेला विषयाचा नगार आहे गावभर बोबाटाकडे. मनमोहिनी, प्रिये पद्मावती, कलियुगची सती, मस्तीला आलेल्या हत्तीसारखी आज स्तुती केलीच खरी. बाकी तुझ्या या लीला म्हणजे मदनबाणाच्या माला. ही असली लाडीगुडी नको आहे. पुढेतून काही माया आणली आहे की हात हलविताना. अगं भैरवी स्वरूप भामिनी, माझ्या पोटात मुबलक माया आहे, पण तुला त्याची किंमत नाही. जय लक्ष्मीरंजन. हा, हे घे. तुझ्या प्रेमा खातर मी आज हे दागिने मुद्दाम चोरून आणले. बरं, कृपा करून तुझं प्रेम हे चोरून ठेव. बरं, मगासारखं तवाठ्यावर मांडू नको. जय लक्ष्मीरंजन. अरे बापरे, हा संतू मच्छीनाचा आवाज. घराचा दरवाजा बंद कर, की तुझ्या पत्राहार मला नको. दरवाजा बंदच आहे तरी हात आला. माई भिक्षा. जय संतू, जय लक्ष्मीला, जय लक्ष्मीरंजन. कोण? शंखनाथ. बेटा, तू इथं कशा करता आला? सद्गुरू, त्या कामाकरता आपण इथे आला आहात, त्याच कामाकरता मी इथं आलो आहे. आपल्याच तरतुदीकरता मी आलो होतो. बेटा, तू मोठा अंतर्ज्ञानी आहेस. सद्गुरूंची शिकवणी. माई, तुला सांगितल्याप्रमाणे सद्गुरू आले की नाही आणि तुझी खात्री? बेटा, ही माऊली कोण आणि हे घर कोणाचं? सद्गुरू, हे अनाथ पुरुषांचं, विधुरांचं, आणखी ब्रह्मचार्यांचं विश्रामस्थान. ही माऊली म्हणजे साक्षात भगवती आहे. सद्गुरूंनी आज भुजंगीच्या इथे घेऊन प्रसाद द्यावा असं माऊलीचं म्हणणं आहे. काय? आज इथंच प्रसाद घ्यावा असं माऊलीचं म्हणणं आहे? हो सद्गुरू. ललितामाई, जा पात्रांची तयारी कर. जा, आज तुझं भाग्य फळफळलं. पण मी एकट्यानं प्रसाद घेणं शक्य नाही. मी आहे ना आपल्या पंक्तीचा लाभ घ्यायला सद्गुरू. परंतु 3 उपाशी जीव या घरात आहेत, त्यांना बाहेर बोलवणे. हा गुपचूप होता काय आहे सती ललिताबाई? हा, आज माझा भाऊ आणि त्याची बायको आहे, तिकडे जाऊ नका. मग त्याला काय हरकत आहे? तुझा भाऊ तो आमचाही भाऊ, तुझ्या भावाची पत्नी ती आमची पत्नी, त्यात काय लाजायचं आहे? सहभोजन करावं असा गुरु संप्रदायाचा शिरस्ता आहे. काय हा लक्ष्मीरंजन? बेटा, शंखनाथ, पाहिलासा पापाचरणाचा दुष्परिणाम? होय, माझं सर्वस्व उघाडून ही चांडाळी माझं घर लिहून मागते आहे आणि मी ते देत नाही, म्हणून 4 दिवस मला उपाशी जखडून ठेवलाय. नाथ महाराज, मला सोडवा या कैदाशिनीच्या कचाटीतून. मला पुरा पश्चाताप झाला आहे. सद्गुरू,
आपण आलात म्हणून बरं झालं, नाही तर माझीही अशीच दुर्दशा झाली असती. चल बेटा शंखनाथ, या अत्याचारी निर्दयी स्त्रीच्या घरात एक क्षण देखील राहण्याची माझी इच्छा नाही. तिच्या पातकी शरीराच्या सावलीनं प्रत्यक्ष पावित्र्य सुद्धा दूषित होईल. ही अघोर आसुरी पापिणी प्रायश्चित्ताच्या बाहेर गेली आहे. अरे वारे पवित्रता, एवढा पवित्रपणाचा आव आणलाय, पण माझी करणी तुम्हाला दिसली. पण ह्या मेल्या फसव्या आणि गुडव्या गोसावड्याला गळ्यात बांधून घेता, त्यानं तुमच्या साधूपणाला बाध येत नाही वाटतं. हा, खबरदार. तुला काय बोलतेस? माझे सद्गुरू मच्छिंद्र महाराज म्हणजे काय समजतेस तू? तुझ्या गुरुला बरी मी एक गरीब काय सापडले. अहो सद्गुरू मच्छिंद्र महाराज, आमच्या कामरूप देशात जा आणि तिथल्या दरोबस्त साऱ्या बायका काय काय आगोर कर्म करतात ते पहा, आणि त्यांना उपदेश करून त्यातली एक तरी बायको ताळ्यावर आणा, तर तुम्ही सद्गुरू खरे. हार कशाला, तिथून धडपणे जिवंत परत या, मग मी आपला गुरु उपदेश घेईन. बरं, आमच्या त्या राज्यात पुरुषांचं डोकं धडावर राहत नाही, पेशीवर लटकत. तर अगदी परीक्षेची वेळ लागली. मग कुणाची परीक्षा? मधुमदेशाची परीक्षा. खरं, पारसपणाची परीक्षा लोखंडाच्या स्पर्शावाचून होत नसते. ज्या राष्ट्रातील स्त्रिया आपल्या आसुरी वृत्तीनं विश्वातल्या सर्व स्त्री जातीच्या औदार्याला आणि उज्ज्वलपणाला काळीमा फासू पाहत आहे, तिथे जाणं मला प्राप्तच आहे. त्यांच्या उद्धाराकरता माझ्या तपश्चर्याचं सारं पुण्य जरी खर्ची घातलं तरी हरकत नाही. हा मी या क्षणाला चाललो. सद्गुरू, माझी तपश्चर्या देखील स्त्री राज्याच्या कामी पडावी अशी याचना आहे. ठीक आहे, तुझी इच्छा आहे, तूही चल, तूही तिथे कामी पडली. नंतर नाही, तुझ्या उरावर नाचवायला तुझ्याच गावची सवाई नंतर घेऊन येतो. जय महालक्ष्मी रंजन. विशालाक्ष राजा,
मोठ्या दिमाखानं चोऱ्यानं तुम्ही आम्हाला 2 वेळा मागणी घातली, आम्हाला जिंकण्याकरता आमच्यावर चढाई केली, पण कामरूप देशाच्या या किरोतला सम्राज्ञीनं तुम्हाला जिंकून नाही फसवून गिरफ्तार करून या वैभवशाली दरबारात आणून उभं केलं आहे. नीट पहा, युद्धात देखील पुरुषावर स्त्रियांना विजय मिळवता येतो, त्यांना बंदिवान करता येतं. तुम्हाला जिंकणाऱ्या राणीशी लग्न करावं अशी अजून तुमची हिंमत आहे? हिंमत का नसेल? यासारख्या त्यागवंत स्त्रीशी लग्न करू, तिला आपल्या पायाची गुलाम करणं यातच खरा पुरुषार्थ आहे. परंतु तुमच्या पुरुषार्थाला, तुमच्या पराक्रमाला आम्ही पायाखाली तुडवलंच आहे. लग्न करून मला गुलाम करण्याऐवजी प्रथम तुम्ही आमची गुलामगिरी मान्य करा, तरच लग्नाची भाषा विचारात घेतली जाईल. काय गुलामगिरी? पुरुषानं स्त्रीची गुलामगिरी करायची? हो, स्त्री साम्राज्यात पुरुषाने सर्व स्त्रीच्या अंकित राहिलं पाहिजे. तुमची सत्तेचा नायनाट करण्याकरता या किरोतलेचा अवतार आहे. तुझ्यासारख्या तामती जगाबाद दुष्ट स्त्रीच्या वल्गनेनं पुरुषी सत्तेचा नायनाट होणं शक्य नाही. न्यायनीती पाप पुण्याची तिला ताट नाही. लग्नाचा अमिष दाखवून अनेक राजांची तुच्छपणे कत्तल करू, त्यांची राज्य जिनवा काबीज करून माझ्या साम्राज्याचा विस्तार केला आहे. न्यायनीती पाप पुण्य ही तरकटी पंडितांची बाष्कळ बडबड आहे. सत्तेचा आनंद हेच खरा पुण्य. तुझी शैतानी सत्ता समुंदोस्त करणारा प्रतापी पुरुष केव्हा तरी फेटे हे ठणक ठेव. पाहता येईल, आज विशालाक्ष राजाला माझी गुलामगिरी मान्य करायला मी लावली हे खास नाही, कालच नाही. या क्षणाला या सर्व स्त्रियांसमोर दरबारात राजे विशालाक्ष या कामरूपच्या सिंहासनाला आपला राजमुकुट उचलून साष्टांग निवास करा, अशी या विजयी सम्राज्ञीची तुम्हाला आज्ञा आहे. रक्तानं माखलेल्या सिंहासनावर थैमान करणाऱ्या तुला टाकिणीला साष्टांग दंडवत घालणारा राजपुत्र खडक्याच्या दंडात पोकळ आणि निर्जीव असला पाहिजे. तर मग स्त्रियांना गुलाम बनवून पाहणारं मुर्दार शरीर या सम्राज्ञी पुढं साठ उभं राहतात कामा नये. ते असं माझ्या पायाशी लोळलं पाहिजे. बायकांना पटीक बनवून पाहणाऱ्या नीच पुरुषांना असंच प्रायश्चित्त मिळालं पाहिजे. सेनापती विजयादेवी आज्ञा सरकार. सर्व अधिकाऱ्यांना आज माझी अशी आज्ञा आहे की राजधानीत येणाऱ्या प्रत्येक परकी पुरुषाला आपल्या अधिकारात देहांत शिक्षा द्यावी. राजधानी हा कामरूप देश. पण सद्गुरू, बायका कुठे आहेत? वेशीवर लुगड्यांचं निशाण सुद्धा नाही, की कमानीला चोळ्यांची झालर सुद्धा नाही. सद्गुरू, इथल्या स्त्रिया आपल्याला सामोऱ्या येतील आणि आपलं स्वागत करतील का हो? बेटा, पाहू आता काय काय होईल ते. परंतु सद्गुरू, आपल्या या जटादाढीच्या जंगलातून आमचे हे रेखीव नाक डोळे दिसणार कसे आणि बायकांच्या डोळ्यात आम्ही भरणार कसे? असला चेहरा बायकाला कसा बरं दाखवायचा? असं म्हणतो सर. ठीक आहे. जय लक्ष्मीरंग. दाढी काट्याबरोबर आल्या.
तुम्ही बायकाच आहात? पकडा ना. पकडा? ते काय म्हणून? तुम्ही पुरुष म्हणून. पकडा कशाला? तुम्ही ना तिथे यायला आमची एका पायावर तयारी आहे. पुरुषांना पकडून ठार करण्याचा कायदा आहे. तर मग आम्हाला बायका समजा, आणखी सोडून द्या. या गुन्हेगारांना वधस्थळाकडे न्या. पुरुष असून स्त्रीराज्या छेडण्याचा अक्षम्य अपराध केला आहे. देवाचं नाव घे आणि मरायला तयार हो. ठीक आहे. निरंजन उडवायचं मुटकं. हा का चमत्कार? हा माणूस की भूत? भूत गो बाई भूत. आम्हाला काय हे मरणार? याला मारायला महाराणी साहेबच पाहिजेत. चला याची वरती महाराणीला देऊया. पण जायच्या पूर्वी यांचा बंदोबस्त केला पाहिजे, नाहीतर हे मेले पळून जातील. या रडव्याला घाला त्या लोखंडी पिंजऱ्यात. आणि हा मोठा संबंध बरं झाला पर्वतासारखा बसलाय याच्यावर. हा, याच्या गळ्यात ते अजस्त्र लोखंडी कडा आहे ते टाकूया. चांगला अडकून राहील त्यात. हा, अहो, मला पिंजऱ्यात कशाला घालता? मी मनुष्य आहे, पाखरू नाही. पोपटपंची चतुर सुजान. मिट्टू मिट्टू.
घरात 2 पलके पुरुष किल्ले असू पुरुष किल्ले आहेत. मग माझ्यापर्यंत सांगायला कशाला आला? त्यांचा परस्पर निकाल लावण्याबद्दल तुम्हाला आमची आज्ञा आहे ना? क्षमा असावे महाराणी साहेब, ते कुणीतरी यक्ष किन्नरापैकी असावेत. काय त्यांची कांती, त्यांच्यावर आमची शस्त्रेच चालेल. तुमची शस्त्र नव्हे, तुमचे हात चालत नसतील आणि मन उडून गेले असतील त्यांच्यावर. पुरुषांचा दिमाग आणि माझ्या पुढं तसल्या मायावी यक्ष किन्नरांना मी ठोकरी खाली खेचीत असते. महाराणी साहेबांनी त्याला डब्बा हवं. चला, कोण विचित्र किन्नर आहे ते मला पाहिलंच पाहिजे. गुरुजी गुरुजी, अरे बायका आता करणार ठार. गुरुजी गुरुजी. सरकार हे पाहते झटिंगड. एक झाडा डोळे मिटून काय बसला आहे? तुझं काय इंद्रजान असेल ते आता या किलोतले पुढे दाखव. घट डोळे आणि हो मरणाला तयार. जय निरंजन. अशा जादू टोण्याला मी फसणार नाही. सेनापती विजयादेवी, स्वतः तुम्ही माझ्या देखत या मायावी गरुडेची खांडोळी करून टाका. हे नजरबंदीचं गौर बंगाल आहे. असल्या जादू टोण्याला मी ठीक घालणार नाही. माझ्या शस्त्रापुढं तुझा आणि तुझ्या जादूचा तरी काय पाळ. कामरूप देशाची महाराणी किलोतला. काय? पुरुषाची द्वेष्टी तामसी किलोतला दूर हो. ह्या विषारी स्पर्शानं माझ्या अंगात तमोगुणाचा संचार होऊ लागला. आजपर्यंत मी तामसी होते, पण महाभागांच्या चरणस्पर्शानं माझा तो अवतार संपला. शक्य नाही. क्रूर वाघे आपली क्रूरता इतक्यात विसरली. होय, विसरली. माझं राज्य, माझं जीवित मी आपल्या चरणी वाहिलं आहे. मी मनोभावानं आपली दासी झाली आहे. माझा स्वीकार करावा. मायाविनीच्या शब्दावर आमचा विश्वास नाही. पुरुषांचा बैल घेणारी किलोतला पुरुषाच्या चरणी आपलं सर्वस्व अर्पण करील हे संभवतच नाही. महाराज, मायाविनी किलोतला मरण पावली. खरं वाटत नसेल तर ही घ्या तलवार आणि घोषा माझ्या हृदयात. आपल्या हाती मरण हाच माझा मोक्ष. महाराज, अजून कुठं वाटतं? किलोतले, तू पश्चात्तापानं शुद्धीच्या मार्गाला लागली आहे. तुझ्या तामसी वृत्तीचा पूर्ण निराश व्हावा म्हणून मी तुझा पत्नी या नात्यानं स्वीकार करतो. दासीचा स्वीकार केला? मी धन्य झाले. महाराजांनी आता राजवाड्यात चलावं. जशी सम्राज्ञीची इच्छा. महाराज, मी सम्राज्ञी होते. आता आपण सम्राट आणि मी या चरणाची दासी. हा उंदीर सापला तसाच आहे. त्याला सापल्यातच ठेवून जाणार की काय? जय लक्ष्मीरंजन. जय लक्ष्मीरंजन.
देवी घाबरू नको. आपण इथूनच योगसिद्धीच्या बळानं शत्रूला थोपून धरू. जा लक्ष्मीरंजन. देवी तू निर्भय झाली आहे. या समर्थ चरणाच्या पुण्याईनं केवढा ग बाई यांचा प्रभाव. मीही जंतर मंत्र करणार आहे. माझ्याशी गडबड करा तर एकीकीला गधड्या बनवी. जय लक्ष्मीरंजन. महाराणी साहेब, हा आपला शत्रू आपल्याला शरण आलाय. जीवदान द्या, क्षमा करा. सूर्यकेतू, माझे पाय धरू नका, ते पाय धरा. तेच पाय तुम्हाला क्षमा करते. मी अपराधी आहे. जीवदान द्या, दया करा. देवी आपण याला क्षमा करूया. महाराज, माझा अवघात जागच्या जागी खेळ आहे. जय लक्ष्मीरंजन. सूर्यकेतू, तुमचं सैन्य व्याधीमुक्त होऊन राजधानीला परत जाऊ लागलं. त्याच्याबरोबर जा. पुन्हा दुसऱ्याच्या राज्याचा विध्वंस करण्याची दुष्टबुद्धी राखू नका. हा शंकराला नमस्कार केला आणि या नंदीला विसरलाच वाटतं. नमस्कार करा. महाराज आपल्यालाही नमस्कार. जाता अर्धमूर्त कल्याण. जय लक्ष्मीरंजन. अरे शंकरा, हे काय? सद्गुरूंच्या पावलावर पाऊल टाकून मी चाललोय. मी राज्यात येऊन आपण जे केलं तेच मी ताबडतोब केलं. या नूतन जोडीला आपला उभयतांचा आशीर्वाद मिळाला म्हणजे आमचा हा विवाह राजमान्य होऊन लोकमान्य होईल आणि परपुरुषाशी लग्न करायला इथल्या पुष्कळ बायकांना मोकळीक होईल. नमस्कार करा. कन्या अष्टपुत्रा सौभाग्यवती. काय शंकरा, आपल्या या सहचारिणीचं नामकरण काय केलंय? सद्गुरू, ती राज्यात नाव घ्यायला पुरुषांनी लागावं लागतं म्हणे. मला देवा लाज वाटते. जय लक्ष्मीरंजन. गुरुजींना आपण इतके दिवस शोधतो तरी त्यांचा शोध लागत नाही. आहे काय हे अवधूत? तुझ्यापेक्षाही अधिक गुरुदर्शनाची उत्कंठा मला आहे.
आता त्यांच्याच कृपेनं त्यांचा शोध लवकर लागेल खात्रीचे. अपशकून अपशकून हा ते पहा. नोटवर केलेल्या आपल्याला अपेक्षित करणाऱ्या कोसवड्याच्या जातीचे ते पहा. कोसवड्यांची भेट हाच आपल्या कार्याला अपशकून. खरंच हे कोसवडे हा अपशकून आपल्याला हेलापट्टणच्या राजाची कुमक मिळू देणार नाही. आपले 9 वर्षाचे श्रम कट जातील. शिरोताईच्या राज्याचा विध्वंस करण्याची महत्वाकांक्षा दयाला नाही. खेळादर कोसवड्याला उडवा त्यांची म्हणती. मरण देऊ नका. क्षमा करा वाचवा. कृपा करा. अच्छा मुक्त हो. महाराज आपण साक्षात परमेश्वर आहात. मला आपला शिष्य करावा ही विज्ञापना गुरुमाऊलीने मान्य करावी. कोण तू? मी सूर्यकेतू, कामरूप देशाच्या सीमांत प्रदेशाचा राजा. मी तुझा गुरु होऊन तुझा काय उपयोग होणार? महाराज आपलं सामर्थ्य आजमावण्यासाठी मी आपल्या छापा घातला. माझी पुरी खात्री झाली. शुक्राचार्याप्रमाणे मला आपल्या सामर्थ्याचा उपयोग होणार आहे. तो कसा? कामरूप देशाच्या एका कोसवड्यानं आपल्या योग सिद्धीनं माझ्या सैन्याची धुळवण केली. त्याचा चोड घेण्याची महत्वाकांक्षा आज 9 वर्ष मी हृदयाशी बाळगली आहे. आपल्या महान योग बलाच्या जोरावर मी त्या गोसाड्याचा पुरा उभीन. कामरूप देशात असा कोणी योगी आहे? योगी? आता कसला योगी? कामरूप देशाच्या राणी बरोबर शृंगारात लोळणारा विलासात जंग असणारा तो भोगी, तो मच्छिंद्र योगी का? काय मच्छिंद्रनाथ? जय सत्सू. अधमा माझ्या गुरुची निंदा नालस्ती करतो. भगवान सूर्य आपला देश साठी समुद्र आपली सीमा सोडी, परंतु माझे गुरु संसाराच्या मायामोहात कधीही गुरफटणार नाही. माझ्या गुरुच्या गौरवाला आणखी बाद आणखी तरी खेळायचं जाळून प्रश्न करी. अवधूत मी आता कामरूप देशात जाणार आणि सद्गुरूंना घेऊन येणार. तुम्ही आत्मात परत जा. चंद्रमा विहार करे
बोलत का नाही? गाणं आवडलं नाही वाटतं. वा, महाराणी साहेबांचं गाणं आवडलं नाही असं म्हणायची कुणाची प्राज्ञा आहे? असं रागवायला काय झालं? माझं गाणं आवडलं नाही, त्रास झाला? होय, गाण्यात सुद्धा लाडक्या मुलाचंच कौतुक, त्यात मी ऐकण्यासारखं काय होतं? मौनीनाथ माझा तितकाच तो इकडचाही आहे. माझ्यापेक्षा आपणच त्याचं अधिक कौतुक करायचं असतं. पण अलीकडे मी थोडे दिवस पाहतो आहे की मौनी पुढं मी सुद्धा तुला कसपटाप्रमाणे वाटतो. हे काय भलतंच बोलायचं? माझ्याशी संता करायचं बेत आहे वाटतं. आज 9 वर्षात एक दिवस मी आपले शब्द ऐकले नव्हते. मी जातच आपल्या इथे. तुझ्या आधी मीच चाललो का? मी जाऊ देईन तेव्हा ना आजचं धरून ठेवेन. होय का? मला वाटलं होतं की तू खरोखरीच रागावशील. बाकी तुझ्या या उष्ण रागामुळे सुद्धा तुझ्या चेहऱ्यावर अधिकच माधुरी आलाय. याचं कारण हे मूर्तिमंत माधुरी माझ्याकडे येत आहे. तुझ्याकडे नाही, माझ्याकडे. नाही माझ्याकडे. मौनी तू माझा ना? होय मी तुझा, पण तू काही माझी नाहीस. तर मग मी कुणाची? तू महाराजांची. हे जवळ असले तर तुझं माझ्याकडे लक्षच नसतं. वा, दोघांचंही माझ्यावरच शब्द. तू तिकडेच जायचं. मग हे मी तुला आधीच सांगितलं होतं. महाराणी साहेब, उद्याच्या उत्सवाची तयारी झाली आहे. महाराजांनी त्याचा नजर टाकावी. हो खरंच. वाटला संसार सोपा परिपसारा व्याप हा. वाटला संसार सोपा परिपसारा व्याप हा. एक होता जीव दोन्ही जाहले तोंडे दहा. एक होता जीव दोन्ही जाहले तोंडे दहा. वर्ष सरता एक छकुले अर्पिकांता नेम साधुले. वर्ष सरता एक छकुले अर्पिकांता नेम साधुले. बोल के पंचांग सांगे, बोल के पंचांग सांगे वर्ष फल राशि कहा. बोल के पंचांग सांगे वर्ष फल राशि कहा. वाटला संसार सोपा परिपसारा व्याप हा. वाटला संसार सोपा परिपसारा व्याप हा. का बेटा आलास? आणि बाकीची सगळी कुठे आहेत? नारायण, अरे माधव, गोविंद, अरे विष्णू, मधुसूदन, त्रिविक्रम, वामन, श्रीधर. का? हो बाबा, अजून तो आईच्या पोटातच आहे ना. अरे हो, बरी आठवण केली. जय लक्ष्मी रंजन. सर्वाधिकारी शंकरनाथ महाराजांचा जय जयकार असो. जय जय. काय रे, नवीन कोणी सती वगैरे हळद होता ना? आज कोणी नाही. सतीवर, ओसरड्यावर कडक दृष्टी ठेवा. त्यातल्या त्यात गोरखनाथ नावाचा खास जोगणारा तर त्याचा जागच्या जागी चंदन करा. मच्छिंद्रनाथ महाराजांची अशी आज्ञा आहे. त्याचा डोकं उडवून आणणाऱ्याला
1000 मोहरा आणि एक फटाकडी बायको इनामळे. जय लक्ष्मीरंजा. अष्टपुत्रे, सौभाग्यवती अष्टपुत्रे, आता आलीस का? काय वसंतोत्सवाला जायचं छानात्री आहे का? झालीच माझी तयारी. करायचं बाबा. आई किती छान दिसते. आई तुला पाहून महाराजांनी आज सुद्धा पुन्हा अष्टपुत्राचा आशीर्वाद खास देणार. शाबास बेटा, आहेस हुशार आहेस. राखशील माझं नाव. जय लक्ष्मीरंजन. झाले दशाशी झाले दशाशी दिन रात चैन नाही ग दिन रात चैन नाही. गेलेस सोडू दिया गेलेस सोडू दिया मम जीव के विराही ग मम जीव के विराही. झाले दशाची झाले दशाची डोळाची नाही गे डोळा चाहले स्वान हे बोला. डोळाची नाही गे डोळा बोले प्राण हे बोला. आले अखेर वेळा आले अखेर वेळा. तुझी नित्य वाट पाहे गा तुझी नित्य वाट पाहे. झाले दशाची झाले दशाची. काय गड्या गाणं म्हटलं. अरे असं रडून न घासून कुठं आवृत्तीच्या आतड्याला पीळ पडतो. होय, पीळ पडायला पेदार गाणं लागतं की आली झुकत. वाकडी जराशी इकडे नजर लागू दे सखये तुझी नजर लागू दे. वाकडा गडी मी मजला वाकडा गडी मी मजलागी नजर लागू दे सखये तुझी नजर लागू दे. मोडी तेच शिवया मोडी मोडी तेच शिवया मोडी. नाजुकशी पोटे मोडी नाजुकशी पोटे मोडी. 4-2 लाथा झाली 4-2 लाथा झाली. परी नजर लागू दे विचारी तुझी नजर लागू दे. वाकडी जराशी इकडे वाकडी जराशी इकडे नजर लागू दे मज लागे नजर लागू दे. अरे ते पाहले. अरे हा जोगडा वारे तुझं गाणं. काय का मी गोरख आहे. काय गोरख हे देवाचं नाव. निरंजन महाराज गरीबा शरण आहे. शरणागताला अभय द्या. अच्छा मी हुकुमाचा बंदा आहे. कुणाचा हुकूम? सर्वाधिकारी शंखनाथांचा. शंखनाथ याचा हुकूम आम्ही मानित नाही. पण महाराज मच्छिंद्रनाथ महाराजांची तशीच आज्ञा आहे. जय सद्गुरु जय श्री मच्छिंद्रनाथ. गुरूंची आज्ञा दासाला शिरसावंदी आहे.
आज्ञेचं पालन कर. जय लक्ष्मी रंजन.
हे गवई आहेत, वसंत उत्सवात हजेरी लागावी अशी त्यांची इच्छा आहे. काय गवई बाबा, आवाजी ठीक आहे ना? गाता येते का? शिंगार रस हलवता येतो का? त्याची तयारी आहे माझी. बर, गाण्याशिवाय आणखी काय येतं तुला? थोडा बहुत आपल्या कृपेनं मृदंगही वाजवता येतो. मृदंग? बर, मृदंगावर कोणकोणते राग वाजवता येतात? महाराज, मृदंगावर राग नाही वाजवायचे. हा 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 हा, जय अलग निरंजन. चल. महाराज, आपल्या सेवेकरता मी एक गवई आणलाय, त्याच्याकडून सेवा करून घ्यावी. ठीक आहे, तुमची विनंती आनंदाला मान्य करण्यात आली. कलावंत, देवीला आणखी आम्हाला आनंद होईल असं काहीतरी सुंदर गायन करा पाहू. आज्ञाप्रमाणे. ए सुंदुभी खडे, सुंदुभी खडे, मच्छेंद्रनाथ नामाचा. सुंदुभी खडे, मच्छेंद्रनाथ नामाचा. दर्शना येत महाराज दास चरणाचा. दर्शना येत महाराज दास चरणाचा. हा पाश पसारा, हा पाश पसारा बघून मोह मायेला. पाश पसारा, पाश पसारा, पाश पसारा, पाश पसारा, पाश पसारा बघून मोह मायेला. सारी कुंगमती देवी कुंजिता वाजा. सारी कुंगमती देवी कुंजिता वाजा. जो प्रखर सूर्यचा, तो प्रखर सूर्यचा मोहती मिळना जाया. तो प्रखर सूर्यचा, तो प्रखर सूर्यचा मोहती मिळना जाया. तो मायांकित आजी अंकी पैसली जाया. तो मायांकित आजी अंकी पैसली जाया. बानेत्र उघडी, बानेत्र उघडी, नेत्र उघडी, बानेत्र उघडी, नेत्र उघडी, बानेत्र उघडी. उठी खडी चालली पाया. बानेत्र उघडी, उठी खडी चालली पाया. पेटला दुर्ग सिद्धीचा सदा शमवाया. पेटला दुर्ग सिद्धीचा सदा शमवाया. सदा शमवाया. इतक्या थाटानं बोलणारा हा कोण? गोरख तर नसेल? शंकरा सर्वाधिकारी या उर्मट गवयाला आत्ताच्या आत्ता सुरावर चढवा. खबरदार, त्याच्या एका केसालाही धक्का लागता कामा नये. महाराज, माझ्या तोंडातून निघालेला हुकूम अंमलात आलाच पाहिजे. विलोतले, तुझा तामसी स्वभाव मधून मधून उचल खातो. त्याचा समूळ नाश करण्याकरता मी तुझा सहवास पत्करला आहे, हे ध्यानात ठेव. ते काही असलं तरी माझा शब्द खरा झालाच पाहिजे. शंकरा, त्याला एकदम घेऊन जा. शंकरा, हो चला. माझ्या इच्छेपुढे तुझ्या शब्दाची काही प्रतिष्ठा नाही. तर मग मी माझ्या हातानं याचं दाखवून. विलोतले, पाहिलं? निरपराधावर सोडलेलं शस्त्र या मच्छिंद्राच्या शरीरावरती प्रहार कर. माझ्यापेक्षा हा कवडी किमतीचा गवई आपल्याला अधिक वाटतो. हा असा आपला कोण लागतो? या मच्छिंद्राच्या दरबारात आपला आणखी परका हा भेदभाव नाही. तुझ्या तामसी वृत्तीला कुणीही बळी पडता कामा नये, एवढंच मी पाहणार. मी अपराधी आहे. माझी मनात लाज वाटते. बरं, जाऊ दे. क्षमा असावी. अशी कष्टी होऊ नको. कलावंत, मला तुमचं गाणं फार आवडतं. आता आमच्या राणीसाहेबांचं मनोरंजन होईल असं काहीतरी सुंदर गायन करा. मला नको असं गाणं ऐकायला.
आज्ञा होत असेल तर आपला उभय कानाने मृदंग वाजवून खुश करील. मग पहिल्यांदा ही अक्कल कुठे विसरला होता? चल आता मृदंग वाजवून चुकीची दुरुस्ती कर. घेतो मृदंग. आज्ञाप्रमाणे. जय सद्गुरु, जय श्री मच्छिंद्रनाथ. कोण गोरख हा? देवी, हा माझा पट्ट शिष्य आहे. गोरख, ही तुझी धर्ममाता, तिला प्रणाम कर. मातुश्री, हा गोरख बाळ तुला प्रणाम करतो आहे. बेटा गोरख, तू इथं काय आला? गुरुराजांना घेऊन जाण्याकरता. गुरुदेवाने आत्ताच गोरखाबरोबर निघालं पाहिजे. बर, तुझ्या इच्छेप्रमाणे. जय सद्गुरु, जय श्री मच्छिंद्रनाथ. काय ना आपण जाणार आणि मला टाकू? गोरख, चालू वसंतोत्सव संपल्यानंतर याचा आपण विचार करू. तोपर्यंत तू देखील इथंच राहा. जशी गुरुदेवांची आज्ञा. जय सद्गुरु, जय श्री मच्छिंद्रनाथ. शेवटी नको ते नशिबी आलं. गोरख महाराजापर्यंत जाऊन पोहोचला. तुम्ही कसला बंदोबस्त ठेवला होता? महाराणी साहेब, गोरख आला म्हणजे काही पर्वत कोसळला नाही. काहीतरी युक्ती काढून त्याला इथून घुसपून लावलाच पाहिजे. छे 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 छे, त्याला इथेच जखडून ठेवला पाहिजे. गोरख म्हणजे काही शुकाचार्य नव्हे, तो आमच्यासारखा पैराधी. माझ्या बायकोसारखी एखादी फटाकडी पोरगी त्याच्या गळ्यात अडकिवतो म्हणजे मग जाईल कुठे? हा, ही युक्ती छान आहे. मग आधी त्या तजवीजीला लागा. मी सगळा दारी उचलून ठेवलंय. मात्र राजवाड्यातल्या मी मागील त्या छान छपेल्या माझ्या मदतीला मिळायला पाहिजे. काही हरकत नाही. राजवाड्यातल्या काय